एकदा आपण सकाळी आलो आहे चंदीगड स्टेशनला. रेल्वे स्टेशन आहे पाठीमागे आपण बघतोय. हा इकडे आहे तो रेल्वे स्टेशन आहे चंदीगड. आणि आता वाजले सकाळचे 5 वाजता आपण चंदीगड रेल्वे स्टेशनला आहोत. आता इथून मनालीसाठी आपल्याला बसेस आहेत आणि त्या बसेसमधून मनालीला आपण जाणार आहोत. आपली सगळी टीम आहे, सगळेजण एकत्र येत आहेत हॉटेलवरून. आपण सुद्धा हॉटेलवरून आलो. तर असा आपला आता मनालीचा प्रवास पुढचा चालू झाला आहे. रात्री स्टे केलेला होता आपण चंदीगडमध्ये हॉटेलला. तर मित्रांनो, मी गणेश मांदाडकर, आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. ही मनालीची सिरीज चालू आहे. म्हणजे आपण प्रवासापासून स्टार्ट केलं आहे आणि आता पुढचा प्रवास होईपर्यंत, म्हणजे रिटर्न प्रवास होईपर्यंत ही सिरीज चालू असणार आहे. तर सगळ्या व्हिडिओ बघा. तर चला, आपली सगळी टीम गेले पुढे, आपण सुद्धा चाललो आहे त्यांच्याबरोबर. आपल्यासाठी असे बसेस आहेत आणि या बसेसने आपण प्रवास करणार आहोत पुढचा प्रवास. तर आपली सगळी टीम जी आहे म्हणजे टोटल, तर सगळी लोक या बसमध्ये बसलेले आहेत. एक ब्रेकफास्ट के लिए गाड़ी रुकी है. हां, और एक कूपन मिला है. एक कूपन मिला आहे. एवढ्या सगळ्या गाड्या मनालीला चालल्यात. आपलाच ग्रुप आहे सगळा. ह्याच्यामध्ये फारशा गाड्या आणि आलेल्या नाहीत. पाटील सर सांगतील कुठल्या माध्यमातून आपण चालले. सर सांगा. हे आपण पाटील सर. AWPL मनाली ट्रिप या माध्यमातून आपण मनालीला चाललो फिरायला. आता चंदीगड टू मनाली 300 किलोमीटर आहे टोटल. तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सध्या आपण अजून 40 किलोमीटर आलो आहे आणि तिथून पुढे ब्रेकफास्टला थांबलो आहे. असं आहे. हा त्याच्यासाठी दिलेला कूपन आहे. तर आता या हॉटेलला आपण नाश्ता करू आणि मग पुन्हा निघू पुढच्या प्रवासाला. तर आतमध्ये जाऊया. नाश्त्यासाठी काय आहे बघूया. कूपन तर मिळालं आहे. कूपन घेऊन आतमध्ये जाऊन नाश्ता करून घेऊ. ठीक चल रहा है. चंडीगढ़ में कैसा लग रहा है आपको? अरे चंडीगढ़ में तो बहुत बढ़िया हीट है, बढ़िया है. अभी लेकिन हीट बहुत है. मोहाली सिटी माहौल से भी गर्म आए हो हैं. गया. मोहाली सिटी से है ना अपन. हाँ, मोहाली सिटी. घूमते हॉटेल देखो कैसे आहे. अर्चिड हॉटेलमध्ये आपण नाश्ता करायला थांबलो आहे. सगळी लोक आहेत, पूर्ण टीम आपले. नाश्त्यामध्ये बघा काय काय. लस्सी आहे, ब्रेड आहे, फुलका आहे आणि पुरी आहे आणि इकडे सॉस आहे. आणि एवढी सगळी लोक नाश्ता करायला. ही सगळी AWPLची टीम आहे आणि सगळी लोक चाललेत मनालीला. मनालीच्या रस्त्यात आहे. मनालीच्या रस्त्यात म्हणजे आत्ता इथून जवळपास मनाली 150 किलोमीटर आहे. आपण निघालो त्यावेळेस जवळपास मनाली 250 किलोमीटर होती. आता जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास, 125 किलोमीटरचा प्रवास आपण केला आहे आणि आता मनालीच्या अर्ध्या रस्त्यामध्ये जवळपास थांबलो आहे.
आणि या डोंगर दऱ्यातून जाताना, या डोंगरातून जाताना एक वेगळाच आनंद आणि वेगळाच फील येतो आहे. आणि इकडची माती, इकडचे दगड, त्या सगळ्या गोष्टी बघायला खूप मजा येते. कारण इथले दगड बघा, तुम्हाला दाखवतो आहे. हा इथला दगड आहे, हा पहाडी दगड आहे. हा एक दगड आहे. इथे सगळे दगड आहेत बघा, पहाडी. हे कसे दिसतात बघा, मातीमधले दगड, असे गोल गोल दगड आहेत. आणि पहाडीतून जायला, पहाडी आज पहिल्यांदा मनाली सफर करतो आहे. भारी एक्सपिरियन्स आहे. आपल्यासोबत खूप मोठी टीम आहे आणि या टीमसोबत आपण मनाली सफर करतो आहे. 4 दिवस राहणार आहोत तिथे. सगळ्या व्हिडिओज येतील. तर या JMW कॅफे अँड रेस्टो इथे थांबलो आहे. एक नंबर नजारा आहे मित्रांनो, एक नंबर. मनालीला जाता जाता आपण रस्त्यामध्ये थांबतो आहे आणि तिथला जो व्ह्यू आहे तो व्ह्यू टिपण्याचा प्रयत्न करतो आहे. जबरदस्त असा डोंगर आहे. पूर्ण प्रवास जो आहे तो आपला असा डोंगरातूनच आहे. आणि इकडचा नजारा बघा, इकडची घरं बघा कशी, लय भारी, लय भारी. हे मन प्रसन्न झालं एकदम आणि मनाली बघण्याचं स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो. तर मनालीला पोचायचं बाकी आहे. आता आपल्या ज्या गाड्या आहेत ते थांबल्यात. तिथे समोर हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आपण जेवणार आहोत. लंचसाठी थांबले. आता सगळीजणं जाऊन लंच करणार आहे. लंच केल्यानंतर पुन्हा आपण गाडीमध्ये बसू आणि पुन्हा आपला प्रवास चालू होणार आहे. तर असा हा मनालीचा प्रवास कंटिन्यू चालू आहे. जवळपास अजून 100 किलोमीटर असणार आहे. आणि जेवण झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बसमध्ये बसू आणि बसमध्ये बसून पुन्हा प्रवास आपला चालू होणार आहे. तर आपल्यासोबत आहेत विपुल सर, वापीवरून आहेत, गुजरात. आणि खूप आपल्यासोबत त्यांची टीम घेऊन आलेत. किती लोक आहेत? 7 लोकांना घेऊन आलेत. लंचसाठी ही लाईन आहे. लंच घ्यायचं आहे आणि मग इथे बसून जेवायचं आहे. तिकडे आतमध्ये सुद्धा आहे. तर मित्रांनो, जेवायला बसतो आहे आता. रोटी आहे, पापड आहे, आलू मटर आहे आणि सलाड आहे, मिरची आहे, पनीर पण आहे ना, दाल आहे, दाल तडका आहे आणि हा राजमा आहे, रायता आहे. असे जेवणामध्ये पदार्थ आहेत. तर जेवायला घेतो मी पण. जेवायला या. छान अशी व्यवस्था आहे आणि एवढी सगळे लोक जे आहेत, जी पब्लिक आहे, तर ते आपल्यासोबतच मनालीला चालले. ते सगळे लोक जेवायला बसलेत. AWPLची टोटल टीम आहे. लंच झाल्यानंतर आईस्क्रीमसुद्धा आहे खायला. पाटील साहेब आईस्क्रीम खातात. पाटील साहेब, जेवण कसं होतं? उत्तम, छान, मस्त, छान होतं ना जेवण? म्हणजे आपल्या वेगळी टेस्ट, आपल्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे इथे. आणि जेवणाला त्रास नाही आहे. म्हणजे जेवल्यानंतर पचेल असं जेवण आहे. छान जेवण आहे.
मित्रांनो, मनालीला जाता जाताना आपण रस्त्यामध्ये थांबलो आहे एका ठिकाणी. इथून मनाली जवळपास 80 किलोमीटर आहे. पण हा जो व्ह्यू बघतो आहे आपण, हा नजारा बघतो आहे, एक नंबर नजारा आहे मित्रांनो. पहिल्यांदा आपण हा हिमाचल प्रदेश बघतो आहे आणि हिमाचल प्रदेशमधला हा नजारा बघतो आहे. क्या बात है यार, सुपर यार, सुपर, दिल खुश हो गया. अजून आपल्याला वर जायचं आहे, अजून नजारे जे बघायचे आहेत, खास करून बर्फाचे नजारे वगैरे, तर ते बघणं बाकीच आहे. पण हा जो नजारा बघतोय पहाडों का, क्या बात है, एक नंबर नजारा आहे मित्रांनो. जबरदस्त नजारा आहे, जबरदस्त माहोल आहे मित्रांनो. आणि एवढ्या मोठ्या टीमसोबत आज मनालीला जातो आहे. पण पाठीमागं बघताय लय भारी नजारा आहे, एक नंबर नजारा आहे. आणि कितीतरी उंच पहाड आहे आणि त्या पहाडांवर, त्या डोंगरांवर घरं आहेत खास करून. आणि रस्त्यात येताना बघतोय आपण, खरं सांगतोय म्हणजे एक खूप मोठी गोष्ट इथं मार्क करता आली. कारण आपण बघतोय आपल्याकडे रस्ते होत नाहीत, एखादा हायवे होत नाही, पण इथे आणि एवढ्या उंचावर एवढे टनेल आहेत, बोगदे आहेत गाड्या जाण्यासाठी. एवढ्या उंचावर कितीतरी, आत्तापर्यंत जवळजवळ एक 17-18 टनेल क्रॉस केले असतील. तर एवढे टनेल्स आहेत आणि एवढं डेव्हलपमेंट आहे या छोट्या प्रदेशामध्ये. पण आपल्याकडचे काही रस्ते होत नाहीत टायमाला. ते रस्ते व्हायला जवळजवळ 20-20 वर्ष जात आहेत. म्हणजे हे दुःख आहे आपलं कोकणवासियांचं. कोकणामध्ये जर का डेव्हलपमेंट झालं असतं तर आज आपल्याकडं अशी लोकं आली असती फिरायला. पण आपल्याकडं आज डेव्हलपमेंट नाही, त्याच्यामुळं आपण दुसरीकडे फिरायला जातो, लोक आपल्याकडे येत नाही. पण बघा, एक नंबर नजारा आहे. पुन्हा दाखवते तुम्हाला. अजून जाऊन आपण नजारे अजून बघणार आहोत. गाड्या तिथे पार्क केल्यात, इकडे हायवे आहे, हा क्रॉस करून सगळी लोक इकडे येत आहेत. मित्रांनो, तो बघा डोंगरावर बर्फ आहे आणि आज पहिल्यांदा नॅचरल बर्फ बघतोय. खूप लांब आहे, पण तो आपल्याला बघायला जायचं आहे उद्या सकाळी. पण आता जाताना दिसतोय. खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे मनालीचं आणि लय भारी वाटते मित्रांनो. मनालीची सफर चालू आहे अजून आणि मनालीला अजून पोचलो नाही. मनाली आत्ता जवळपास 30 ते 35 किलोमीटर आहे इथून. आणि मनालीचा फील यायला लागला, कारण समोर जे डोंगर आहेत ना, त्या समोरच्या डोंगरांवर बर्फ दिसतो आणि बर्फ बघून खूप भारी वाटला. बर्फ बघण्यासाठी आज आपण खास करून मनालीला आलो, कारण नॅचरल बर्फ आपण कधीच बघितलेला नाही. सगळे तुम्हाला थोडासा आजूबाजूला नजारा फिरवतो. एक खासियत आहे की पूर्ण डोंगरावर वरती आणि स्लॅबची घरं आहेत. कसे मटेरियल नेतात, कसे बांधतात, त्यांना माहिती. पण एक नंबर नजारा. आणि घरं बघा किती वरती घरं, डोंगरावर घरं आहेत आणि स्लॅबची घरं आहेत. सफरचंद आहे, कच्चा आहे, छोटा आहे. सफरचंदचं झाडं आहेत इथे बरीचशी. आणि
आज आपण पहिल्यांदा सफरचंदचा झाड बघतोय. हे बघा भरपूर सफरचंद लागलेत. ग्रीन सफरचंदचं झाड पहिल्यांदा बघतोय. सफरचंदचं झाड कसं असतं बघा. हा सफरचंदचं झाड आहे आणि ह्या झाडावर भरपूर सारी सफरचंद लागले. इथे सफरचंदची बाग आहे. इथे बरीचशी झाडं जी आहेत ती सफरचंदची आहेत. तर पहिल्यांदा झाड आपल्याला सफरचंद बघायला भेटला आणि भरपूर सारी सफरचंद लागले है ना सर. हां पूर्ण बाग आहे ना. अरे मित्रांनो फायनली आपण मनालीला पोचलो. आता हॉटेलला पोचलो आणि आपल्या कंपनीचंच बोर्ड लागलं इथे आणि हॉटेलचं नाव आहे. हॉटेलचं नाव बघूया आपण. सगळेजण आपली टीम पूर्ण इथेच थांबलेली आहे. थँक्यू सर. सगळेजण उतरत आहेत. आता हॉटेलला जाऊ. हॉटेल रूममध्ये जाऊ आणि रूमला गेल्यानंतर हॉटेल सुद्धा दाखव कसं आहे. आलेले आपण सूप पितोय आणि लगेच जेवायला बसणार आहोत. तर रूम नंतर भेटतील पण पहिलं जेवण घ्यायचं आहे आणि सूप आले तर सूप पिऊन घेतोय. गुहागरकर सर आहेत, पाटील सर थोडे गायब आहेत, तिकडं कुठेतरी आहेत. सगळी लोक जेवायला बसलेत. जेवण झाल्यानंतर आपल्याला रूम्स भेटतील.